एक छोटा बाईट दे की असं चालेल। मंदिरामध्ये काल पैसे घेऊन दर्शनाला सोडल्याचा प्रकार समोर आला, गुन्हा दाखल झाला, काय माहिती आहे? ठाण्याचे एक भाविक होते चेतन कबाडे, त्यांनी तक्रार दिली, त्याच्यावरून गुन्हा दाखल आहे। त्यांना दर्शन करण्यासाठी 4000 रुपये त्यांच्याकडनं ऑनलाईन पेमेंटद्वारे घेऊन VIP दर्शन दिले आणि त्याच्याबद्दलची कुठली पावती नाही किंवा काय दिलेली नाही, याबद्दल त्यांनी तक्रार दिल्याने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। आरोपीचं नाव काय आणि त्यांना सध्या अटक वगैरे काय झाली का? आणि आपला तपास सुरू आहे। आरोपीचं नाव सुमित शिंदे असं दिलेलं आहे। तसंच एक निळ्या रंगाच्या खाजगी सुरक्षा रक्षक याचं देखील त्यांनी नाव सांगितलेलं आहे। आपण ते CCTV आणि इतर अनुषंगिक तपास करून निष्पन्न करणार आहोत। काल मंदिरामध्ये काही व्यक्तींनी या ठिकाणी पेड दर्शन घेतल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे। सदर तक्रार ही चेतन रविकांत काबडे राहणार ठाणे यांनी तक्रार दिलेली होती की आमच्याकडून पैसे घेऊन आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे। संबंधित प्रकरणाची पोलिसांनी तसेच आमचे व्यवस्थापक यांनी चौकशी केली असता आपणा सर्वांनाच माहिती आहे की या मंदिरामध्ये पंढरपूरमध्ये कुठल्याही प्रकारचं VIP दर्शन किंवा जे जनरल दर्शन आहे कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये देणगी किंवा फी कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊन या ठिकाणी दर्शन दिले जात नाही। परंतु यातील जे आरोपी आहेत सुमित शिंदे यांनी पैसे घेऊन 2 व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेलं आहे। तर याची तात्काळ पोलीस स्टेशनने सुद्धा दखल घेऊन त्याच्यावरती FIR दाखल केलेली आहे। त्याचप्रमाणे मंदिरे समितीमार्फत सुद्धा जे याच्यामध्ये सहभागी सुरक्षा रक्षक होते त्यांची सुद्धा प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी किंवा जे PRO साठी नेमलेले अधिकारी आहेत त्यांची कुठलीही परवानगी न घेता या सुरक्षा रक्षकांनी परस्पर त्या ठिकाणी 2 व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जी सुरक्षा एजन्सी आहे त्यांना सुद्धा आज या ठिकाणी मी नोटीस देत आहे आणि निश्चितच त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे आता दाखल गुन्ह्यामध्ये मी स्वतः या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक यांच्याशी बोललेलो आहे आणि याच्यात मंदिरे समिती कुठल्याही प्रकारचा दबावाला बळी पडणार नाही। त्याचप्रमाणे आपण सुद्धा जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना दिलेल्या आहेत। आणि यापुढे सुद्धा मी आपल्या माध्यमातून सर्वच भाविक भक्तांना जे पंढरीमध्ये दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी आव्हान करू इच्छितो की या पंढरी नगरीमध्ये पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन हे कधीही पण यापूर्वीही नव्हतं आणि यापुढेही आत्तापर्यंतही नाही की या ठिकाणी पैसे देऊन कुठल्याही भाविकाला दर्शन दिलं जातं। त्यामुळं सर्वच नागरिकांनी सतर्क राहावं। कुठल्याही पद्धतीचा असं जर आपल्याला कोण आमिष दाखवत असेल तर मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे या मंदिर सुरक्षेसाठी नेमलेले जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहे यांच्या निदर्शनास सदर बाब आणून द्यावी। निश्चितच त्याच्यावरती कारवाई केली जाईल। जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते अभिजित मंडले आणि शुभम मेटकरी या ठिकाणी ते आपण जे लॉकरच्या बाजूला त्यांची नेमणूक होती आणि त्या ठिकाणावरून त्यांनी सदर ज्या 2 व्यक्ती आहेत त्यांना सोडलेलं आहे। तर त्याची आम्ही प्राथमिक चौकशी केली, CCTV फुटेज पाहिलेलं आहे। त्यांनी कुठलीही परवानगी न घेता या 2 भाविकांना सोडलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यात निश्चितच कडक कारवाई केली जाईल। कॅमेरा सेट होते, तुमचं नाव सांगा पहिलं। मी चेतन रविकांत काबाडी, मी वासिंदला राहतो आहे, शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यात। मी पंढरपूरला दर्शनाला आलो होतो।
परंतु इथे आल्यानंतर मला दर्शनाची थोडीशी घाई असल्यामुळे मी चौकशी केली असता मला एक इसम भेटला. तो म्हणाला का ठीक आहे 4,000 रुपये दे आणि तुम्हाला आम्ही चौघांना दर्शन घेऊन देतो. आणि त्यांनी गुगल पेला 4,000 रुपये घेतले आणि दर्शनासाठी आम्हाला अर्ध्या तासात सोडले आतमध्ये. काय ते ऑनलाईन याच्यावर काय नाव आलं त्या इसमाचं? त्या इसमाचं नाव आता ऑनलाईन मी बघितलं नाही अजून. ऑनलाईन नाही माहिती मला. Transaction झालं पूर्ण. ट्रान्झॅक्शन झालं. दर्शन सोडलं, तुम्हाला कुठून सोडण्यात आलं काय? आम्हाला सोडण्यात आलं आपला सभामंडपाच्या इथून. किती वेळात दर्शन झालं? आम्हाला अर्ध्या तासात दर्शन झालं. तो व्यक्ती आला होता, थोडा वेळ होता फक्त जोडीला आमची. हो हो. कर्मचारी त्याला संलग्न होता. ते काय आम्हाला माहीत नाही एवढं, कारण आम्ही बाहेरचे भक्त आहेत आम्ही दर्शनाचे, त्याच्यामुळे आम्ही तक्रार आता PI साहेबांकडे केलेली आहे. बघू पुढे. काय जबाब घेतले का तुमचे? नाही, जबाब द्यायला आता चालू आहे आम्ही. काय तक्रार केली तुम्ही आता मंदिरात? तर बाबा असं 4,000 रुपये आमच्याकडून घेतलेले आहेत हे सांगितलं आम्ही. चला येऊ.